राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. कृष्ण हे कालातीत प्रेरणास्थान आहे. त्याच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारं नंदीघोष यात्रा श्रीकृष्ण कथा वेद नवा हे पुस्तक नुकतंच दाखल झालं आहे. हे पुस्तक सतीश मुटाटकर आणि यशवंत मराठे यांनी लिहिलं असून पुस्तकाचा अनुवाद डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके यांनी केला आहे. नंदीघोष यात्रा श्रीकृष्ण कथा वेद नवा या पुस्तकाचे लेखक सतीश मुटाटकर आज आपल्यासोबत या पुस्तकावर गप्पा मारण्यासाठी खास उपस्थित आहेत. राजहंसी मोहोर या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. नंदीघोष यात्रा श्रीकृष्ण कथा वेद नवा या पुस्तकाची ओळख आज आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. या पुस्तकाचे लेखक सतीश मुटाटकर हे बीट्स पिलानी आणि FMS दिल्ली विद्यापीठ यासारख्या सन्माननीय शैक्षणिक संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत. 15 वर्षांच्या कॉर्पोरेट करिअरनंतर टीव्ही जाहिराती, टीव्ही सिरीज आणि कॉर्पोरेट फिल्मसाठी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती ते करत आहेत. हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखनही केलं आहे. इस्रोच्या नियोजित सायन्स चॅनल प्रोजेक्टसाठी मुटाटकर हे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत होते. DNA ऑनलाईन करता त्यांनी बरंच स्तंभलेखनही केलं आहे. मला वाटतं आता आपण संवादाला सुरुवात करूयात. सतीश सर, तुमचं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार सर. या पुस्तकाचं नावच इतकं इंटरेस्टिंग आहे, तर मला पहिलाच प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की या पुस्तकाचं इतकं आकर्षक नाव तुम्हाला कसं सुचलं? त्याविषयी सांगतो, पण त्याआधी मला एक म्हणावं असं वाटतं. हे पुस्तक यशवंत मराठे आणि मी दोघांनी मिळून लिहिलं आहे. बरोबर. यशवंत मराठे आज भारतात नाही, त्यामुळे मला दोन्ही साईडनी बॅटिंग करावी लागणार आहे. तर खूप फास्ट बॉलिंग टाकू नका. बरं, अच्छा. आता ह्या पुस्तकाचं नाव हे ट्रॅव्हल्स विथ नंदीघोष, इंग्लिश पुस्तकाचं नाव. हे खरं तर जॉन स्टाईनबेक हा नोबेल प्राईज विनर, त्याचं ट्रॅव्हल्स विथ चार्ली हे पुस्तक मला खूप आवडलं होतं. त्या पुस्तकाच्या नावावरून घेतलं आहे. जॉन स्टाईनबेक दीर्घ आजारातनं उठल्यावर त्यांना वाटलं पूर्ण अमेरिकेचं भ्रमण करावं. तर त्यांनी, जसं आम्ही या पुस्तकात म्हटलं आहे तसंच, त्यांनी स्पेशल कस्टम बिल्ड गाडी बनवून घेतली आणि त्या गाडीत चार्ली हे त्यांच्या कुत्र्याचं नाव, चार्लीसोबत त्यांनी पूर्ण अमेरिका पालथी घातली आणि बारीक निरीक्षण करून त्या पुस्तकात लिहिलं आहे. तर मला ते पुस्तक खूप आवडलं. त्याच्यावरनं आम्ही हे नाव घेतलं आणि आपल्या पुस्तकाचं नाव ठेवलं ट्रॅव्हल्स विथ नंदीघोष. याला जोडूनच बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की अथश्री, इथिश्री किंवा प्रोलोग, एपिलोग हा प्रकार कसा काय निवडला. हा आम्ही जेम्स क्लॅवेलच्या प्रसिद्ध नॉवेल शोगनमधनं उचलला असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या प्रकारची मांडणी आम्हाला करायची होती त्यात हा प्रकार फार उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटलं. पुस्तकाचं नाव जितकं आकर्षक आहे तसं श्रीकृष्ण कथा किंवा श्रीकृष्णावर पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? आता ही कल्पना खरं तर मूळ यशवंत मराठेंची. त्यांना बऱ्याच श्रीकृष्णावरती काय वाचल्यावर त्यांना असं वाटलं की हा थोडासा विरोधाभास आहे की श्रीकृष्णाला जोपर्यंत आपण दिव्य मानत नाही तोपर्यंत काही गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही. तर त्यांनी तशी सुरुवात केली. मग पुढे त्यांना वाटलं की आणखीन थोडं मार्गदर्शन पाहिजे, विशेष करून इंग्लिशमध्ये लिहायचं होतं. म्हणून त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मित्र ग्रुप्सवर विचारलं की कोण ह्याच्यात गाईड करू शकेल. आणि आमचे सर्कल्स यायचे, आम्ही जवळजवळ शेजारीच राहतो, 100-200 मीटरवरती घरं आहेत, दोघं एकाच सोशल सर्कलमध्ये आहो, एकमेकांना नावाने ओळखत होतो. तसा आमचा परिचय नव्हता, पण या पुस्तकाच्या निमित्ताने तो परिचय पण झाला.
आणि मग एकदा बोलणं सुरू झालं तर मग त्याचं हळूहळू रूपांतर होत गेलं आणि दोघांनी मिळून पुस्तक लिहायचं ठरवलं आणि पुस्तकाचं स्वरूप तुमच्यासमोर आहेच. वा. सर, या पुस्तकाचा फॉर्मॅट हा इतका सुंदर आहे. 2 सहप्रवासी आहेत आणि त्यांच्या चर्चा आणि त्यातून वाचकांसमोर एक नवीन जग, एक नवीन तत्वज्ञानाचं दालन खुलं होतं असं आपण म्हणू शकतो. तर हा फॉर्मॅट मला असं वाटतं की तो 2-3 पातळ्यांवर काम करतोय. तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? खरं आहे तुमचं म्हणणं. हे पुस्तक 2-3 पातळ्यांवर जरूर काम करतं, की एकतर दोघं सहप्रवासी जे आहेत DK आणि JT, ते आपापसात चर्चा करतात आणि त्याच्यातनं श्रीकृष्णाच्या आयुष्याविषयी, जन्माविषयी गूढ उलगडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दुसरा लेवल म्हणजे त्यांची जी नावं आहेत, धनंजय कुरू आणि जगन्नाथ ठाकूर, आणि त्यांच्या कॅम्पर व्हॅनचं नाव नंदी घोष. ही सगळी इमेजरी जे जागृत वाचक आहेत, ज्यांना महाभारताची थोडी कल्पना आहे, ते चटकन ओळखतात की धनंजय म्हणजे कोण आणि जगन्नाथ म्हणजे कोण आणि नंदीघोष हे कुठून नाव आलं. हे मराठी वाचकांना विशेष करून सांगायची काही गरज नसते. ते सगळे मिनिटात त्यांच्या लक्षात येते की ही पात्र कोण असू शकतात. सो दॅट इज ते एक सेकंड इमेजरी आहे. तिसऱ्या लेवलवरती पण ह्याच्यात काही सांगण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणजे धनंजय कुरू हे सुरुवातीला अस्वस्थ दाखवले आहेत, रागीट दाखवले आहेत, बेचैन दाखवले आहेत, कोविडमध्ये त्यांचा कोण मारा होतो हे सगळं दाखवलं आहे. आणि तिथून त्यांचा जो पर्सनल प्रवास, मनातला, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या ह्याचा जो सुरू होतो, तो शेवटी जाऊन त्यांनाही अशी शांती लाभते, मनशांती लाभते. हा जो त्यांचा इंटरनल प्रवास आहे तोही एक नंदीघोषासोबतचा प्रवास आहे. तर ह्या 3 स्तरांवर हे पुस्तक काम करतं. आता उरता प्रश्न जो तुम्ही पहिले विचारला की प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट का निवडला, तर प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट हा आपल्या अनादिकालापासून आहे. तुम्ही बघा, पंचतंत्र असो काही असो, त्याच्यात हा फॉर्मॅट आपल्या पूर्वजांनी, मोठ्या मोठ्या लेखकांनी बऱ्याचदा वापरला आहे. आजही आम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या जगात कुठल्या ह्याच्यात हा भरपूर वापरतो, कारण हा कोणती गोष्ट सोपी करून सांगण्याकरता हा फॉर्मॅट फार उपयोगी आहे आणि लोकांचं लक्ष वेधूनही घेतं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पकडूनही ठेवतं. तर त्या दृष्टीने आम्ही हा फॉर्मॅट वापरला. आणि मला वाटतंय की दोघांची जी चर्चा आहे त्याच्यातून सुद्धा एक संवाद निर्माण होतोय, वाचकांसोबतही सतत सुरू आहे. आणि ते पण म्हणजे त्यामुळे पुस्तक एकसुरी होत नाहीये, डायलॉग सतत राहतोय. आणि हे या पुस्तकाचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतंय. हे आम्हाला खूप वाचकांनी सांगितलं आहे की आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वतः त्या प्रवासात बरोबर सामील झालो आहोत. तर आता हे तर ह्याच्याबद्दल वाचकांनी जास्ती सांगणं योग्य राहील. आम्ही लेखक म्हणून आमच्याकडनं प्रयत्न केले आहेत. पुढे ते किती यशस्वी होतात ते वाचकांवर आहे. अगदी बरोबर. या पुस्तकातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ते अध्याय एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत, इतके ते एकसंघ आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? हे अध्याय जे आहेत ते आम्ही कृष्णाच्या आयुष्याचं असं जन्मापासून शेवटपर्यंत त्या पूर्ण स्पॅनमध्ये जे काही आम्हाला असं वाटलं की हे कॉमन प्रश्न आहेत, लोकांना ह्याविषयी उत्सुकता असते, जिज्ञासा असते, तर असे प्रश्न आम्ही घेतलेत. त्यामुळे ते असे एकसंध वाटतात, कारण ते कंटिन्युअसच आहेत की जन्मापासून एक स्टेज, मग दुसरी स्टेज, मथुरा, कंस, हे सगळं सिक्वेन्समध्ये जातं. त्यामुळे ते तसे तुम्हाला असे कंटिन्युअस वाटण्याची शक्यता आहेत, कारण आहेत ते तसे घेतलेलेच. आणि दुसरं म्हणजे ह्यांचं मी आणखीन एक वैशिष्ट्य सांगू इच्छितो की जसं मी आधी म्हटलं की पुस्तक 3 लेवल्सवर आहे, तर खरं तर पुस्तकात एक आणखीन लेवल आहे. ते म्हणजे ते मोर पीस जे आम्ही दाखवलं आहे. बरोबर. ते मोर पीस प्रत्येक अध्यायाच्या वर प्रत्येक ठिकाणी आहे की जिथे आहे, कुठे आहे आणि प्रत्येक ठिकाणी आहे त्याचा काय सिग्निफिकन्स आहे, ह्याच्यावर थोडं लोकांनी विचार केला तर मला वाटतं त्यांना थोडी मजा आणखीन येईल. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.
आणि खरं वाचकांसाठी ती एक गंमत आहे की जिथं मोरपीस आहे तिथे काय क्लू आहे. हां, तसंच आहे ते. त्या मोरपीसला एक क्लू समजावा की जिथे मोरपीस आहे त्याला क्लू समजावा, जिथे नाही तो का नाही तो विचार केला की बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. बरोबर, अगदी बरोबर. या पुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचा अनुवाद. आता मूळ पुस्तक इंग्रजीत असलं तरी त्याचा मराठी अनुवाद डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडके यांनी केलाय आणि मराठी इंग्रजी भाषेचा त्यांचा अभ्यास आहेच, प्रभुत्व आहेच. याशिवाय कृष्णकथेचा त्यांचा अभ्यासही खूप चांगला आहे आणि ते आपल्याला पुस्तकाच्या पानांमध्ये जाणवत आहे. तर आता मूळ इंग्रजी पुस्तक असताना ते मराठी पुस्तक करावं हे कसं ठरवलं तुम्ही? ती पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्या झालं असं की आम्ही इंग्रजी पुस्तक केलं आणि त्याचं जे काही क्रिटिक्स आहेत मराठी वर्तमानपत्रातही त्याचे चांगले रिव्ह्यूज आले, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वगैरेमध्ये. तर आम्हाला वाटलं स्टोरी संपली. पण खरं तिथून सुरुवात झाली. हां, पण खरं तर इथून सुरुवात झाली की अचानक आम्हाला मेसेज आला डॉक्टर सुचेता परांजपेकडनं. त्यावेळेस आमची काही ओळख नव्हती. त्यांनी हे पुस्तक वाचलं, त्यांचा बायोडेटा बघितला तर ते असं एक यार्डभर तर गोल्ड मेडल्स आहेत त्यांचे. तर ते इतक्या मोठ्या विदुषींनी आणि त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आहे महाभारतावर. तर त्यांनी जेव्हा आम्हाला असं खूपच प्रोत्साहनपर त्यांनी रिव्ह्यू लिहून पाठवला आणि त्यांनी म्हटलं की हे पुस्तक सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. मग आम्हाला प्रश्नच पडला. मग यशवंत आणि मी ठरवलं की हे पुस्तक मग मराठीत आणणं जरुरी आहे. आणि मराठीत काय जर जमलं तर हे प्रत्येक भारतीय भाषेत यायला पाहिजे. पण तो टप्पा कधी येतो ते बघायचं पुढे जाऊन. पण मराठी भाषेत आलं. त्याच्यात सगळ्यात पहिली महत्त्वाची भूमिका म्हणजे ह्या डॉक्टर सुचेता परांजपेंनी जो आम्हाला रिव्ह्यू पाठवला आणि मग जी आमची चर्चा झाली आणि त्यांनी जे आग्रह धरला की हे असं मराठी वाचकांपर्यंत पोचायला पाहिजे, तो एक भाग झाला. ते झाल्यानंतर मग आता दुसरा प्रश्न आहे की ह्याचा अनुवाद कोण करणार. कारण अनुवाद ही खूप मोठी टेक्निकल स्किल आहे. ते फक्त भाषा लिहिता येते म्हणून अनुवाद करता येतो अशातला भाग नाही. कारण तोच टोन राहिला पाहिजे, तसं ते भाषेचा डौल राहिला पाहिजे, सगळंच जमलं पाहिजे. ते आमचं आणि नंदीघोषच्या नशिबाने म्हणा आमची गाठ डॉक्टर शुचिता नांदापूरकर फडकेंची पडली. त्या ट्रान्सलेशन किंवा अनुवाद क्षेत्रात त्यांचं PhD आहे, खूप अनुभवी आहेत आणि त्यांनी हे काम हातात घेतल्यावर मग ते हळूहळू काम व्हायला सुरुवात झाली. पण त्यालाही खूप वेळ लागला. आम्हाला जे सुरुवातीला वाटलं होतं की लवकर होईल ते तसं होत नाही. आणि हे बाकी अनुवादावरनं बघितलं की हे मेहनतीचे काम आहे. लोकांना तेवढं त्याचं अप्रिसिएशन नाही, पण हे खूप मेहनतीचे काम आहे. आणि लोकांना मराठी पुस्तक वाचून जेव्हा असं वाटतं की हे मराठीत लिहिलं गेलं असावं, हे दिस इज हर ट्रायम्फ, शुचिता नांदापूरकर ट्रायम्फ रिअली. मला वाटतंय की खरं आहे की हे पुस्तक इंग्रजीचा मराठी अनुवाद असं न वाटता ते मूळ मराठीतच लिहिलंय. हो, बऱ्याच लोकांनी असं म्हटलंय आणि हेच या अनुवादाचं खूप मोठं यश आहे. हो. आपल्या प्राचीन परंपरा आणि वाङ्मय यांचा नवीन पिढीशी मेळ घालणं मुळातच अवघड आहे. म्हणजे महाभारतातलं हे सगळं एवढं तत्वज्ञान, हे सगळं काव्य आजच्या काळात, आजच्या पिढीला रिलेटेबल करणं यासाठी खूप अभ्यास गरजेचा होता. तर मला वाटतंय की कोविडचा काळ होता तो सगळा. तर हा सगळा काळ तुम्ही कसा अभ्यास केलात आणि हे पुस्तक कसं आकाराला आलं? आणि अभ्यास तर कोविड काळाच्या बऱ्याच आधीपासूनही सुरू होता. म्हणजे महाभारताचं माझं सगळ्यात पहिलं कलेक्शन मी घेतलं भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधनं 2013 साली. यशवंतकडे कृष्णाबद्दल भरपूर पुस्तकांचा साठा आहे. आम्ही आणखीनही काही पुस्तकं मागवली, इंग्रजीत, मराठीत आणि काही तर हिंदीमध्ये मागवली. कारण जेव्हा एकदा पुस्तक लिहायला सुरुवात केली तर मध्ये मध्ये काही ठिकाणी अडचण यायची की हे एक्सप्लेनेशन ठीक वाटत नाही. मग आणखीन 2-4 पुस्तकं वाचली, मग कुठे काहीतरी धागा सापडला, मग ते एक्सप्लेनेशन सापडलं, मग त्याचं डायलॉग फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. ही प्रोसेस होती. तर आणि ह्याच्यात कारण प्रोफेशनल रायटिंग इज ऑफन डिफाईन्ड ॲज रीरायटिंग. तर हे पुस्तक
एका झटक्यात लिहून होत नाही. पुस्तक ते लिहिलं गेलं, मग परत लिहिलं गेलं, मग परत लिहिलं गेलं, असे त्याची कितीतरी कमीत कमी 3-4 ड्राफ्ट्स आमच्या लेवलवर झाले. आणि मग त्याच्यानंतर प्रकाशकांना इन्व्हॉल्व केलं तर तिथे आणखीन त्यांची प्रोसेस सुरू होते. तर हे बरीच लांब प्रोसेस आहे ह्याच्यात. आता तुमचा प्रश्न होता नव्या पिढीच्या संदर्भात. तर नव्या पिढीला लेक्चर देण्यापेक्षा नव्या पिढीला लॉजिकनी काही समजवलं तर ते त्यांनी आत्मसात करण्याचा जास्ती चान्स आहे असं आम्हाला वाटलं. आणि हा प्रकार आम्ही ॲडव्हर्टायझिंग वगैरेमध्ये बऱ्याचदा करत असतो की टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, खूप कठीण सब्जेक्ट्स आहेत, तर ते क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये छोटे छोटे मोठ्या प्रश्नाला छोटे प्रश्न करायचे, 4 प्रश्न करायचे आणि त्याची प्रश्न उत्तरं करत गेलं की मग समजवायला दोन्हीला सोपं पडतं. तर तेही एक कारण होतं की आम्ही असा हा प्रश्नोत्तराचा फॉर्मॅट निवडला. श्रीकृष्ण कथा ही म्हणजे वर्षानुवर्ष आपण ऐकत आलो आहोत. चमत्कार, सगळे श्रीकृष्णाचे दैवी गुण. अशा वेळेस असं पुस्तक लिहिणं ही रिस्क होती का? रिस्क तर होती. आणि तोही विचार आमच्या मनात आला होता की आज ही गोष्ट खरी आहे की आज लोक जरा जरुरीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह झाली आहेत. कोणाच्या भावना कधी दुखावतील ह्याचा काही नेम नाही. तर पुस्तक लिहिताना तोही एक विचार डोक्यात होता की असे कादंबरी स्वरूपात लिहिलं आणि 2 कॅरेक्टर्सच्या संवादात जर त्यांच्या डायलॉग फॉर्ममध्ये काही आलं तर तो त्या कॅरेक्टरचं डायलॉग आहे. त्यांनी कोणाला वाईट वाटून घेण्याचं किंवा कोणाचे फिलिंग्स हर्ट होण्याचा असा काही फारसा प्रश्न उद्भवत नाही. आणि तरीही त्याच्यानंतरही हे सगळं लिहून झालं. जेव्हा 70-80% लिहून झालं होतं तेव्हा कल्पना यायला लागली होती की हे काहीतरी चांगलं काम होतं आहे आपल्या हातून, कोणीतरी आपल्या हातून चांगलं काम करवतो आहे. तर मग विचार केला की ह्याला प्रस्तावना देणारं कोणी दिग्गज हात मिळतील का. तर डोक्यात नाव आलं श्याम बेनेगलांचं. बरं, श्याम बेनेगलांची अशी काही ओळख नाही, पण आम्ही शेवटी एकाच इंडस्ट्रीचे लोक, तर त्यांचा कॉन्टॅक्ट मिळणं कठीण नव्हतं. तर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना 88 वर्षाचे गृहस्थ, पण उत्साह बघा. त्यांनी म्हटलं मला पाठवा ताबडतोब. मी ओळख पाळख काही नाही, मी त्यांना सरळ ईमेल पाठवलं. त्यांचं परत उत्तर आलं की नाही, मी ईमेल नाही वाचू शकत, मला तुम्ही हार्ड कॉपी पाठवा. तर त्यांना हार्ड कॉपी पाठवली गेली. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले. त्याच्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं की या भेटायला या. तर दोघं आम्ही, यशवंत आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर ते म्हणाले, त्यांच्यासमोर त्यांच्या ऑफिसमध्ये ते पूर्ण जे मॅन्युस्क्रिप्ट होतं ते समोर उघडं पडलंच होतं. ते म्हणाले, मी हे पुढून मागून 4दा चाळलं आहे पुस्तक की कुठे काही ह्याच्यात चूक सापडते का, कुठे काही कोरिलेशन, काही गडबड झाली आहे का. आणि मला काही कुठे चूक सापडलं नाही. तर मग आम्ही त्यांना म्हटलं की सर, जर तुम्हाला काहीच ह्याच्यात हे सापडलं नाही गैर, तर मग तुम्ही ह्याची प्रस्तावना लिहून द्याल का, फॉरवर्ड लिहून द्याल का. तर त्यांनी आनंदाने ते मान्य केलं. त्यांनी लिहिलं फॉरवर्ड. आणि त्यांनी लिहिल्यानंतर मग आणखीन दिग्गज बरोबर आले. भरत दाभोळकर, आनंद महादेवान, डॉक्टर अविनाश फडके, ही सगळी मंडळी बरोबर आली. तसं ते इंग्रजीचं झालं. आणि तशीच कथा थोड्याफार प्रमाणात मराठीच्या वेळेस झाली की मराठीचं जेव्हा अनुवाद व्हायला लागला तेव्हा त्याची क्वालिटी दिसायला लागली की हे तर चांगलं होऊन राहिलं आहे, ह्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे. मान्यवरांचा सपोर्ट मिळाला तर किती चांगलं होईल. मग डॉक्टर माशेलकरांची तशी आमची काही ओळख नव्हती. तर कोणीतरी एक माझ्या मित्रमंडळींपैकी माझा एक मित्र त्यांच्याबरोबर कुठल्या तरी बोर्डावर आहे, त्याच्या ह्यानी फक्त 2 मिनिटाकरता मी म्हटलं मी येतो एक पुस्तक द्यायला. तर त्यांना पुस्तक दिलं. आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी परत पुण्याला यायचा योग आला. तर मी म्हटलं आम्ही येऊन भेटतो. त्यांनाही पुस्तक खूप आवडलं, सगळं झालं. तर मी म्हटलं मग आता असं आहे, आम्ही मराठीत पुस्तक करायचं ठरवलं आहे, तर त्याच्याकरता तुम्ही प्रस्तावना लिहाल का. त्यांनी आनंदाने लिहिली. डॉक्टर परांजपे मॅडम तर आमच्याबरोबर होत्याच. मोहन आगाशे त्यांचीही प्रतिक्रिया आहे. हां, त्यांनीही लिहिलं, फार सुंदर लिहिलं. आणि मग डॉक्टर मोहन आगाशेंना भेटलो. डॉक्टर मोहन आगाशेंना ह्याने भेटलो की
त्यांना अर्थात डॉक्टर आहेत त्यामुळे इंग्रजीचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी इंग्लिश पुस्तक वाचलं आणि ते सायकॅट्रिस्ट असल्यामुळे ह्या पुस्तकात बऱ्याच गोष्टी तसं आम्ही वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे की टायरंटची सायकोलॉजी कशी असते, की जसं कोरियाचा प्रमुख आहे किंवा रशियाचा प्रमुख आहे, त्यांना काय वाटत असेल, हे सगळे थोडेफार प्रकार आहेत पुस्तकात. त्यामुळे आम्हाला वाटलं की असं डॉक्टर मोहन आगाशासारखं कोणी त्या क्वालिफिकेशनचं व्यक्तिमत्व असेल, त्यांनी पण आनंदाने लिहायचं. ही नंदीघोष यात्रा काही फक्त यशवंत मराठे आणि माझी नव्हे, ही नंदीघोष यात्रा ह्याच्यात यशवंत मराठे आणि मला दिग्गजांचा असा काही साथ मिळत गेला की ज्याची आम्ही प्रवास सुरुवात व्हायच्या आधी कल्पना पण नसती केली. की ज्याला ज्याला विचारलं त्याला पुस्तक दिलं, त्यांनी वाचलं, त्यांनी आनंदाने की हो ह्याच्याबरोबर आम्हालाही ह्या प्रवासात बरोबर यायला आवडेल, असं काहीतरी हा चमत्कार होत गेला आहे. सर, आता या पुस्तकानंतर तुमच्या आगामी लेखनाबद्दलही वाचकांना खूप उत्सुकता आहे, तर तुमचे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत? खरं तर नंदीघोष हाही एक मोठा प्रोजेक्टच आहे. बरोबर. आणि हा प्रोजेक्ट फक्त यशवंत आणि माझ्यापुरता मर्यादित नसून ह्याच्यात इतरही सहकारी सामील होतील, जसं पुढे पुढे प्रवास येईल. आणि हा प्रवास काही फक्त एका पुस्तकापुरता नाही आहे. हा प्रवास काही एक पुस्तक इंग्रजीत लिहिलं, त्याचा मराठीत अनुवाद झाला तेवढ्यापुरता नाही. ह्याचे बरेच फाटे फुटण्याची संभावना आहे. त्याच्याविषयी आज बोलणं माझं उपयुक्त ठरणार नाही, पण हे मात्र नक्की की नंदीघोष आणि नंदीघोषची यात्रा किंवा आणखीन यात्रा ह्या लोकांच्या कानावर पडत राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्याकरताही लोकांचा आम्हाला असाच साथ मिळत राहो ही पण आमची अपेक्षा आहे. वा, आणि मला वाटतं की ती नक्कीच मिळेल. सर, तुम्ही म्हणताय तसं या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय, तर वाचकांची उत्सुकता वाढवणारा एक छोटासा प्रसंग आपण आता ऐकूयात. प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी आणि पुण्याचेच हरहुन्नरी लेखक कलाकार योगेश शिजवलकर यांच्या आवाजात. गुड मॉर्निंग. काय झाली का नीट झोप? गुड मॉर्निंग. झोप छान झाली तुमची? ऑल गुड. पण मला एक सांगा, कृष्णाला मिशा होत्या का हो? काय? नाही, म्हणलं कृष्णाला मिशा होत्या का? हो, ते मी कसं काय सांगणार, पण असं काय विचारताय तुम्ही? नाही, म्हणजे आज मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा रस्त्यालगतच्या ढाब्यावर एक मोठा गमतीदार माणूस भेटला. तिथल्या कॅलेंडरवर असलेल्या मिशीवाल्या कृष्णावर मी कमेंट काय केली आणि तो भलताच खुश झाला. मिशीवाला कृष्ण मी आजपर्यंत तरी कधी पाहिला नव्हता. तुम्हाला सांगू का, अहो फोटो उपलब्ध नसेल तर आजूबाजूला जे आणि जसं उपलब्ध असेल त्यानुसार लोक रूप बहाल करतात महान व्यक्तिमत्वांना. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडीची जोडही देतात त्याला. तुम्ही पुरेसा प्रवास केलात ना तर बरीच विविधता आढळेल तुम्हाला. मिशीवाला कृष्ण दिसेल, WWFच्या कृष्णवर्णीय रेसलर सारखा दिसणारा भीम आढळेल. नाशिकमध्ये तर काळाराम मंदिरात देखण्या काळ्या दगडात घडवलेली रामाची मूर्ती दिसेल. आणि पूर्वीकडे बाली किंवा थायलंडला गेलात ना तर पौरात्य चेहरेपट्टी असलेला राम दिसेल. काय ना, वरवरच्या या रूपाकडे दुर्लक्ष करत मुख्य संदेश काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण आज धर्मपुरीला चाललो हे समजल्यावर तो धाबेवाला खूप खुश झाला. का बरं? हे बघा, बंगलोर जवळच्या ट्रॅफिकमध्ये अडकायची मला अजिबात हौस नाहीये. नाही, ट्रॅफिक नाही हो. धर्मपुरी चेन्नकेशवाचं मंदिर आहे ना. रामायण महाभारतातली दृश्य तिथल्या छतावर म्युरल्सच्या स्वरूपात दिसतात. हा सगळा संपन्न वारसा जपून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी विलक्षण खटाटोप केलाय, नाही का? खरंय तुमचं म्हणणं. कृष्णाची अंतर्बाह्य जाणीव करून घेण्यासाठी तुम्ही एकदा मथुरा आणि द्वारकेला भेट द्यायला हवी. आता द्वारकेचा विषय काढलाच आहे तुम्ही तर एक विचारतो. द्वारकेची निर्मिती जादूने झाली, हो की नाही? म्हणजे बहुतेक सगळ्या पुस्तकात तसंच लिहिलेलं असतं. या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं आहे. मला कळलं नाही.
आणि हे हो आणि नाही काय प्रकरण आहे? त्यासाठी आधी तुम्हाला सगळा संदर्भ माहीत असायला हवा. नेमकं काय घडलं हे समजून घेतलं ना तर तुम्हाला कदाचित त्यानंतरचं समजू शकेल. हे बघा, कंसाचा वध झाल्यावर त्याच्या सासऱ्यानं म्हणजेच बलाढ्य जरासंधानं मथुरेवर हल्ला केला. पण कृष्णाच्या रणनीतीनं त्याला माघार घ्यायला भाग पाडलं होतं. हे आठवतंय ना? आठवतं तर. परवाच नाही का बोललो आपण त्याबद्दल? हो. उग्रसेन राजा जरा काळजीत पडला होता. तो जरासंधाला ओळखून होता. विशेष करून कृष्णावर रोख धरून जरासंध पुन्हा मथुरेवर हल्ला करणार हे उग्रसेन जाणत होता. आता कृष्णाचे आजोबा म्हणल्यावर उग्रसेनाला काळजी वाटणारच ना? हो, साहजिकच. स्वतः उग्रसेन चतुर होता. त्यानं एका दगडात 2 पक्षी मारायचं ठरवलं. त्यानं कृष्ण आणि बलरामाला सरळ अवंती नगरीत सांदीपनी ऋषींच्या आश्रमात अभ्यास करायला दिलं पाठवून. आपल्या आजच्या उज्जैन जवळ होती ती नगरी. आता यात कसली आली आहे चतुराई? तिथे जाऊन जरासंध त्यांना सहज संपवू शकला असता की. कृष्ण बलरामाला आश्रमात कुठून मिळणार होती सुरक्षितता? हो, तीच तर खरी मेघ आहे. त्या काळच्या सामाजिक नियमानुसार प्रत्येक ऋषीचा आश्रम हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जात असे. अवध्य स्थानच म्हणा ना. कुठल्याही राजाचं सैन्य तिथं पाऊल ठेवायचं धाडसही करत नसे. सगळ्या भारतवर्षाचा रोष उडवून घेण्याची जोखीम जरासंध देखील घेणार नव्हता. हा, आलं लक्षात. उग्रसेनाच्या नातवंडांचं शिक्षण बिनभोबाट होऊन गेलं असतं. चतुर म्हणावंच लागेल उग्रसेनाला. तर कृष्ण आणि बलरामाचं शिक्षण झालं पूर्ण. त्यावेळच्या प्रथेनुसार कृष्णानं सांदीपनी ऋषींना गुरुदक्षिणा काय हवी आहे असं विचारलं. बरोबर. सागरात राहणाऱ्या शंखासूर नावाच्या एका राक्षसानं सांदीपनी ऋषींच्या मुलाला काही वर्षांपूर्वी पळवून नेलं होतं. आपला तो पुत्र परत आणता आला तर. अनेक अडीअडचणींना तोंड देत कृष्ण बलरामानं शंखासुराचा वध केला आणि त्या मुलाला सोडवून आणलं. आणि महत्वाचं म्हणजे येताना ते भरपूर संपत्ती, सोनं नाणं, हिरे मोती, जड जवाहीर घेऊन परत आले. वा, ही तर कमालच झाली म्हणायची. अमाप संपत्ती घेऊन परतणाऱ्या कृष्ण बलरामाला पाहून मथुरावासियांनी सुद्धा अगदी असेच उद्गार काढले असतील. पण तरीही त्या जरासंधाचे हेर असणारच ना मथुरेत. कृष्ण परतल्याची बातमी पोहोचवली असणार त्यांनी त्याच्यापर्यंत. अर्थातच पोहोचवली. त्यानं लगोलग सैन्याला मथुरेवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. भलताच चिवट होता तो असं दिसतंय. हो, तसा होताच तो. पण कृष्ण त्याच्या 2 पावलं पुढे होता ना. यावेळेस कृष्ण आणि बलराम गेले सरळ दक्षिण भारतात गोमंतक पर्वतावर. जरासंधाचं सैन्य होतच त्यांच्या मागावर. मग गाठलं ना सैन्याने त्यांना? हो, ते कुठलं गाठतायत त्यांना. तोवर कृष्ण आणि बलरामानं पर्वतावरच्या काही आदिवासी जमातींची मैत्री केली होती. त्यांच्या मदतीनं त्यांनी पर्वतावरून भरपूर दगड फेकले, बाणांचा वर्षाव केला आणि सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं. पण या सगळ्यात द्वारका नेमकी कुठून आली? सांगतो थोडा संयम ठेवा. त्या मुद्द्यावर येतोच आहे मी. याही वेळेस कृष्ण आणि बलराम उदंड संपत्ती घेऊन मथुरेला आले हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. तो भाग गोलकोंडा खाणींच्या आसपासचाच ना? बरोबर. म्हणजे अलीकडच्या काळात सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्धीला आलाय ना तो भाग. थोडक्यात मथुरेत आता बऱ्यापैकी श्रीमंत असे 2 तरुण होते तर. मग पुढे काय झालं? जरासंधाच्या सेनेशी सारखा लपंडाव खेळण्याचा कृष्णाला आता कंटाळा आला होता. त्याच्या डोक्यात दुसरीच एक योजना घोळत होती. अशातच एक दिवस कृष्ण आणि बलरामानं सांदीपनींच्या आश्रमाला पुन्हा भेट द्यायचं ठरवलं. अरे वा, मला वाटलं अल्मा मॅटर भेटी, रियुनियन हे सगळे 21व्या शतकातले, म्हणजे आपलं फेसबुक, व्हॉट्सअप आल्यानंतरचे प्रकार आहेत. नाही, तसं काही नाही. अहो, हजारो वर्षांपूर्वी देखील हे सारं घडायचं. सांदीपनींच्या आश्रमात काही मुली शिक्षण घेत होत्या. सांदीपनींच्या आश्रमात मुली? अर्थातच. त्यात तुम्हाला इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय? प्राचीन भारतात विवाद स्पर्धांमध्ये विदुषी सहभागी होत असल्याबद्दल तुम्ही कधी वाचलं नाहीये का? अनेक बाबतीत आपले पूर्वज जगाच्या 2-4 नाही, चांगली 10 पावलं पुढे होते. खरे. मग पुढे काय झालं? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कुशस्थळी नावाच्या लहानशा राज्याची सुंदर राजकुमारी रेवती तिथे शिकत होती. बलराम पडला तिच्या प्रेमात.
त्यानं तिला मागणी घातली. ओ हो हो हो, विद्यालयाच्या प्रांगणातला रोमांस तेव्हाही फुलायचा तर. अगदी अगदी. मानवी स्वभावात तसा काही मूलभूत फरक पडलेला नाही आजवर. तर रेवतीचे पिता मनानं खंबीर नव्हते आणि आजूबाजूचे राजे त्याचाच नेमका गैरफायदा घेत होते. कणाकणानं त्यांचं राज्य आपल्या राज्याला जोडत होते हे बलरामाला समजलं. राज्यकर्ता दुबळा असल्यावर हे असंच होतं, नाही का? बरोबर आहे. कृष्ण आणि बलराम जेव्हा मथुरेला परतले ना, तेव्हा बलरामानं उग्रसेनाला गळ घातली आणि आपल्या योजनेसाठी संमती मिळवली. त्यानुसार थोडं सैन्य घेऊन तो झाला कुशस्थळी रवाना. त्याच्याबरोबर होता उद्धव. शेजारच्या त्रासदायक राजांना वटणीवर आणून बलरामानं रेवतीशी विवाह केला. तिथून पुढे तोच कुशस्थळीचा राज्यकारभार पाहू लागला. पण पुन्हा एकदा तुम्ही रागवू नका, या सगळ्यात द्वारका कुठे राहिली? सांगतो आता नेमका त्याच मुद्द्यावर तर येतोय मी. बलराम आणि उद्धव रवाना होण्यापूर्वी कृष्णानं त्यांना स्थलांतराच्या दृष्टीनं एखादी सुयोग्य जागा पाहायला सांगितली होती. तुम्हाला आठवत असेलच, कृष्ण त्या शोधात होताच. कुशस्थळीच्या आसपास जरा पाहणी केल्यावर द्वारकेचा भाग नजरेस पडताच त्यांनी ते कृष्णाच्या कानांवर घातलं. मोठा सुरक्षित भाग होता तो. हो, मग पुढे? ती कल्पना कृष्णाला आवडली. सुरक्षितता अतिशय महत्वाची असल्यानं गोपनीयता त्याहून महत्वाची ठरली. त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्यांना तशी शपथ घ्यावी लागली. कृष्णानं मग थेट विश्वकर्माची भेट घेतली. त्यावेळेसचा नावाजलेला आर्किटेक्ट होता तो. मथुरेच्या पश्चिमेला त्याची नगरी वसली होती. आता हळूहळू का होईना, पण मलाही कळायला लागलंय सगळं. पुढचे साधारण 18 महिने विश्वकर्मानं त्याच्या टीमसह द्वारका आकाराला आणली. त्यानं शक्य तेवढी गोपनीयता पाळली होती. आधुनिक नगरी होती ती. थोडी छोटी होती म्हणा, पण रस्ते रुंद होते. पुरेसे महाल, निवासस्थानं आणि उत्तम परिसर. नगरीचा डौल वेगळाच होता. पण कृष्णाची तशी इच्छाच होती ना. प्राचीन भारतातली नियोजनबद्ध नगरी. अगदी बरोबर. आणि सुदैवानं निधी उभारण्याचा काही प्रश्न उरला नव्हता. उदंड संपत्ती आणली होती कृष्ण आणि बलरामानं. पुरली ती. जरासंध आता पुन्हा आक्रमणाच्या तयारीत आहे ही बातमी हेरांकडून समजताच कृष्णानं योजना उघड करायचं ठरवलं. त्यानं उग्रसेन राजा आणि इतर वडीलधाऱ्यांना मथुरा सोडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. त्यासाठी कृष्णानं केलेली तयारी आणि नियोजन पाहून सगळेच थक्क झाले, कारण त्याचं नियोजन अगदी जबरदस्त होतं. पण सगळ्यांची समजूत काढणं त्याला चांगलंच कठीण गेलं असेल. स्थलांतर करायला कोणालाच आवडत नाही. सिनियर सिटीजन्सना तर ते मुळी नकोच असतं. बरोबर आहे. पण सगळ्यांनी कृष्णाच्या योजनेला पटकन मान्यता दिली असावी, कारण मथुरा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिची रया जाऊ लागली होती. सततच्या हल्ल्यांनी होणारं नुकसान आणि दुरुस्ती करण्यातही कोणाला स्वारस्य नव्हतं. उपयोग तरी काय ना, पुन्हा हल्ला होणार होताच. त्यापेक्षा तिथून निघून जाणं बरं, असाच विचार केला असणार सगळ्यांनी. किती दिवस लागले असावेत? 1-2 महिने लागले असावेत. जेव्हा पहिलं घोडदळ पोहोचलं तेव्हा ती भव्य दिव्य नगरी पाहून सगळ्यांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर पडला असणार, ही केवळ जादू आहे. बरोबर, जादूच होती ती. मात्र त्यासाठी जो वेळ, पैसा आणि नियोजन करावं लागलं, जे कठोर परिश्रम घेतले गेले ते लक्षात घेता ती जादू नव्हती. सतीश सर, तुम्ही वेळात वेळ काढून खास या पॉडकास्टसाठी आमच्या स्टुडिओत आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नंदीघोष यात्रा श्रीकृष्ण कथा वेद नवा या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.